आजचा विचार आहे, ताटातलंच नव्हे तर नशिबातलं पण देण्याची तयारी ठेवायला हवी. अट मात्र एकच आहे, ज्याच्यासाठी ठेवताय त्याला त्याची कदर असायला हवी. नाहीतर सोनं सुद्धा माती ठरतं. आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा खिचडी. उपवासाची साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपणास साबुदाणा भिजत घालायचा असतो. एका पातेल्यामध्ये एक मी मोठी वाटी साबुदाणा घेतला. नंतर साबुदाणा धुवून त्यात बुडेल इतकंच पाणी मी ठेवून रात्रभर 5 ते 6 तास भिजत ठेवत आहे. यामुळे आपली खिचडी मोकळी होते. साधारणतः 2 पाण्याने मी हा साबुदाणा धुवून घेतलेला आहे व त्यामध्ये फक्त साबुदाणा बुडेल एवढंच मी पाणी घेतलेलं आहे. ते बघू शकता तुम्ही, एवढंच पाणी आणि ते मी झाकून ठेवणार आहे. फोडणी देण्यासाठी एका कढईत तूप किंवा तेल घ्यावे. इथे मी स्नेहसत्वचे शेंगदाणा ऑइल वापरत आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालावे. इथे बघा आपला साबुदाणा भिजलेला आहे. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मी बटाट्याचे काप केलेले आहे. इथे मी कच्चाच बटाटा कट करून पातळ असे काप केलेले आहेत. तुम्ही बटाटा शिजवूनही घालू शकता, पण असे कच्च्या बटाट्याचे काप तेलामध्ये छान असे परतून शिजवून घ्यावे सर्वप्रथम. त्यामुळे बटाट्याला आणि खिचडीला छान चव येते. झाकून वाफ काढून घ्यावी, त्यामुळे आतील बटाटा शिजण्यास मदत होते. असं बघू शकता तुम्ही. बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये मी चिली फ्लेक्स ॲड करत आहे. इथे मी हिरवी मिरची न वापरता चिली फ्लेक्सचा वापर करते. त्यामुळे एक वेगळाच क्रंचीनेस खिचडी खाताना जाणवतो. इथे आपला बटाटा शिजलेला आहे, तो चेक करून घ्यावा. मग त्यामध्ये आता मी आपण भिजवलेला साबुदाणा ॲड करत आहे. ॲड केल्यानंतर साबुदाणा छान असा मिक्स करून घ्यावा. रात्रभर साबुदाणा भिजवल्यामुळे तो छान असा फुगलेला आहे. सर्व एकसारखी अशी मोकळी खिचडी होते, ते बघू शकता तुम्ही. इथे आता मी मिक्स करून घेत आहे. खिचडी चिकट होऊ नये म्हणून साबुदाणा घातल्यानंतर ती अशी सर्वप्रथम आपल्या तेलामध्ये तुम्ही जे बटाटा घातला असेल तर त्यामध्ये परतून घ्यावे व नंतर त्यामध्ये आपण कूट ॲड करायची आहे. व तसेच साबुदाणा खिचडी आपली चिकट होऊ नये म्हणून तो कमी पाण्यात आणि पुरेशा वेळेत भिजवणे आवश्यक आहे. आता इथे मी शेंगदाणा कूट घालत आहे. ते छान मिक्स करून घ्यावे. मिक्स करून घेतल्यानंतर त्याला झाकण ठेवून छान वाफ काढायची. साबुदाणा खिचडी बनवत असताना शेंगदाण्याचे कूट खूप बारीक करू नये, थोडंसं मोठंच असावं. कूट ॲड केल्यानंतर आता मी त्याला झाकून ठेवत आहे. 1 ते 2 ते 3 मिनिट मी छान अशी वाफ चढवून देणार आहे. नंतर थोडंसं मीठ घालून ते सर्व परतून घेणार आहे. अशा पद्धतीने मीठ घालून मी सर्व खिचडी एकत्र मिक्स करत आहे व नंतर अजून एकदा मी वाफ काढणार आहे. अजून आपली खिचडी इथे बनलेली नाहीये. जेव्हा खिचडी बनते त्यावेळी आपला साबुदाणा पारदर्शक होतो, ट्रान्सपरंट होतो आणि कलरही चेंज होतो. इथे अजून आपला साबुदाणा मिक्स झालेला साबुदाणा आणि दाण्याचे कूट एकत्र मिक्स झालेलं नाही आहे. मी आता कोथिंबीर टाकते आणि आता ह्या झाकून ठेवणार आहे. 1 ते 2 ते 3 मिनिटे छान असं वाफ चढवल्यानंतर आपली खिचडी तयार होईल. इथे बघू शकता छान अशी वाफ जमा झालेली आहे आणि इथे आपल्या खिचडीचा थोडा कलर चेंज झालेला आहे. तरीही अजून मी छान असं परतवून घेऊन अजून एकदा थोडीशी वाफ काढून घेणार.
आपली मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी तयार आहे. ते मी आता एका ताटामध्ये घेऊन सर्व्ह करत आहे. यासोबत तुम्ही लिंबू घेऊ शकता, दही घेऊ शकता. मी इथे ताक घेणार आहे. हे बघा अत्यंत सुंदर अशी आपली खिचडी झालेली आहे. कलर चेंज झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.